सकाळी उठलो, बॅग घेतली आणि मी आणि पंड्या दोघं ट्रेन पकडून निघालो. भायखळा स्टेशन जवळ आलं की एकदम वेगळी वाईब येते. मुंबईचं वातावरण, गर्दी आणि त्यासोबत आपली एक्साइटमेंट. ट्रेनमध्ये बसून पंड्या म्हणतो, आज तर झू पूर्ण फिरायचं. मी म्हणालो, बस मग, आता वर्ल्ड लाईफ डे आहे आपला. ट्रेन उतरून थोडं चालत चाललो आणि समोर दिसलं मोठं जिजामाता उद्यान, राणीचा बाग. इतिहासाचा सुगंध आणि निसर्गाचे सौंदर्य दोन्ही एकत्र जाणवत होतं. पंड्या म्हणतो, अरे इतक्या झाडांनी मुंबईचं छत दिसतंय बघ. तिकीट काढायला आलो. फार मोठी लाईन नव्हती, पण एक्साइटमेंट मात्र फुल होती. तिकीट घेतल्यावर हातात स्लिप आली आणि वाटलं बस आता जंगलमध्ये एंट्री मिळाली. गेट ओलांडल्यावर एकदम शांत हवा लागली. सगळीकडे हिरवाई आणि पक्ष्यांचे आवाज. पंड्या म्हणतो, अरे हे मुंबईत आहे का खरंच? आम्ही चालायला लागलो झाडांच्या सावलीतून आणि छोट्या रस्त्यातून. एकदम मस्त फील येत होतं. सर्वात आधी आम्ही पाहिलं अस्वल. ते पण काय झोपलेलं. फक्त मोठं काळं शरीर दिसत होतं, पण चेहरा नाही. पंड्या म्हणतो, भाऊ झोपतानाही किती ॲटिट्यूड आहे बघ. काय भेटलं रे? यानंतर आलो वाघाच्या एन्क्लोजरकडे. वाघ होता एकदम जवळ, पण तो पण पाठ करून बसला होता. इतकं जवळ असताना पण आम्हाला त्याचा चेहरा नाही दिसला, फक्त त्याचं मोठं शरीर दिसत होतं. पंड्या म्हणाला, वाघ पण इन्फ्लुएन्सर झालाय बहुतेक, फक्त बॉडी दाखवतोय, फेस नाही. यानंतर आम्ही पाहिलं बारशिंगा. एकदम सुंदर मोठ्या शिंगाचा राजा. त्याचं राहण्याचं ठिकाण एकदम स्वच्छ आणि मोकळं होतं. तिथे देखभालीसाठी एक वॉचमॅन पण होता, अगदी प्राण्यांची काळजी घेत होता. त्यानंतर आम्ही पाहिलं हरणाचं. पांढरं हरिण इकडून तिकडे धावत होतं. काही हरणं हे मस्त निवांत झोपलेली गारव्याला. सगळ्यात एक्साइटिंग भाग म्हणजे आम्ही गेलतो पेग्विन हाऊसमध्ये. सगळे छोटे छोटे पेग्विन पाण्यात पोहत होते, काही चालत होते, अगदी क्यूट वाटत होते. पंड्या म्हणतो, अरे हे आपल्यासारखं चालतायत. आतल्या छोट्या कॅफेमध्ये गेलो. तिथं एसी चालू होता आणि गार हवा लागली. पंड्या म्हणतो, अरे आता असं वाटतंय की पेग्विन हाऊसमध्येच बसलोय. यानंतर आम्ही गेलो पक्षी विभागामध्ये. रंगीबिरंगी पोपट, कबूतर, सुतार पक्षी आणि वेगवेगळे टॉक्सिक्स बर्ड्स दिसले. पण पोपट पंड्याकडे बघत होता, बहुतेक म्हणत होता, कॅमेरा अँगल नीट ठेव रे. यानंतर आम्ही पाहिलं कासवाचं विभाग. 6, 7 ते 10 प्रकारचे कासव दिसले. काही पाण्यात होते, काही शांतपणे दगडावर बसलेले. मग आलो मगर बघायला. आणि काय सांगू, एकदम खतरनाक दिसत होती. पूर्ण शांत आणि डोकं तिकडे करून चालत होती.
नाही रे बरोबर आहे. नाही रे इथून जायचं आहे. ते येडे ते दुसरीकडून आले इकडनं आले. इथे पक्षी मुक्तपणे. शेवटी आलो बर्ड्स एरियामध्ये. इथे पक्षी मुक्तपणे उडत होते. एकदम सुंदर दृश्य. त्यांचं गाणं, पक्ष्यांचं हालचाल आणि आजूबाजूचा निसर्ग एकदम छान वाटत होतं. वाटेत पंड्याला विचारलं कसं वाटलं. तो म्हणाला, भाऊ, हत्ती, वाघ, पेंग्विन, पक्षी सगळं पाहिलं. आता फक्त आपला फोटो म्युझियम मध्ये ठेवायचा. एकदम त्याच्या स्टाईलमध्ये बोलून आम्हा दोघांना हसू आलं. असं करत करत सगळी बाग फिरून आम्ही बाहेर आलो. थोडं दमलो पण मन मात्र पूर्ण भरून आलं होतं. निसर्गात एक दिवस घालवायचा असेल तर राणीचा बाग म्हणजे परफेक्ट जागा आहे. तर आपण वाघ पाहिला, मगर पाहिली, काजळ पाहिले, पोपट पाहिले वेगळे, अजून काय पाहिलं, बरंच काय, अस्वल पाहिला, बरंच काय काय पाहिलं पण आता सांगता येईन मला. मग काय कसं वाटलं? चांगलं वाटलं की काय काय वाटलं तुला? चांगलं वाटलं पहिल्यांदाच प्राणी. तर मित्रांनो, हा होता आमचा राणीच्या बागेतला धमाल ब्लॉग. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता प्राणी आवडला आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा ब्लॉग अजून जबरदस्त असणार आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.